श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कधी असा अनुभव आला आहे का तुम्हाला की तू काहीच चूक केली नाहीस तरी देखील लोक तुलाच दोष देतात? तू चांगलं करतोस तरी लोक तुलाच वाईट म्हणतात. मग प्रश्न पडतो की मीच का? आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ यांच्या गहन विचारांमधून. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. लोक दोष का देतात? स्वामी म्हणतात, जगाचं स्वरूप समजून घेतलं की दुःख कमी होतं. काही लोकांना सत्य सहन होत नाही, काहींना तुझं यश खटकतं, काहींना स्वतःची चूक लपवायची असते, म्हणून ते दोष तुझ्यावरती टाकतात. स्वामी म्हणतात, जगात प्रत्येकजण स्वतःच्या दृष्टिकोनातून बघतो. मग चांगल्या माणसालाच दोष का लागतो? एक सत्य आहे, जिथे प्रकाश जास्त तिथे सावली देखील मोठी असते. तू प्रामाणिक आहेस, तू शांत आहेस, तू वाद करत नाहीस, म्हणून लोक तुलाच टार्गेट करतात. सहन करणारा माणूसच खरा शक्तिशाली असतो. त्यासाठी एक आपण उदाहरण घेऊ. महाभारतातला एक प्रसंग आहे. पांडव नेहमी सत्याच्या बाजूने होते, तरीही त्यांना सतत दोष दिले गेले. कारण काय? सत्य कधीच सगळ्यांना आवडत नाही. खरे लोक नेहमी परीक्षा देतात. देव ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचीच परीक्षा घेतो. अशावेळी काय करायचं? तर अशावेळी एकतर मनापासून शांत राहायचं, स्वतःवरचा विश्वास ढळू द्यायचा नाही, तो ठाम ठेवायचा आणि वाद टाळायचा. आणि सर्वात महत्त्वाचं, लोकांचं काम बोलणं आहे, तुझं काम पुढे जाणं आहे. स्वामी संदेश एक देतातच, जगाचं ऐकू नकोस, मनाचं ऐक. लोकांनी आपल्याला चुकीचे समजले तर काय करायचं? वेळ सर्व काही सिद्ध करते. सत्य कधीच लपून राहत नाही. लक्षात ठेव, आज जे तुला दोष देतात उद्या तेच तुझं कौतुक करतील. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण शेवटी विजय हा सत्याचाच असतो. तुझी चूक नसतानाही जर लोक तुला दोष देत असतील तर समजून घे, तू योग्य मार्गावर आहेस. कारण चुकीच्या माणसाला कोणी दोष देत नाही. ज्याच्यामध्ये काहीतरी खास असतं त्याला जग त्रास देतं. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःवर विश्वास ठेव, सत्याच्या मार्गावरती चालत राहा. लोकांचे बोलणी ऐकून थांबू नकोस, कारण स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. जगाचा एक विचित्र नियम आहे, जो जास्त बोलतो त्याला कोणी काही म्हणत नाही, पण जो शांत असतो त्यालाच लोक दोष देतात. कारण लोकांना माहीत असतं हा माणूस काही बोलणार नाही, म्हणून ते त्याला सहज टार्गेट करतात. जग दुर्बलावर आघात करतं, पण तो दुर्बल नसतो, तो सहनशील असतो. स्वतःची चूक मान्य करायला लोक घाबरतात, म्हणून ते दुसऱ्यावरती दोष टाकतात. आणि जो सरळ असतो तो त्यांना सोपा वाटतो. उदाहरणार्थ, घरात किंवा कामावर चूक कोणाची असते, पण दोष तुलाच दिला जातो, कारण तू वाद घालत नाहीस. जो सत्यावर असतो त्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. कर्म आणि परीक्षा. स्वामी सांगतात, जे सगळं तुझ्या आयुष्यात विनाकारण घडत नाही, हे तुझ्या कर्माचं फळ देखील असू शकतं, किंवा ही एक परीक्षा असू शकते. पण एक गोष्ट नक्की, यातून तू मजबूत होतोस. ज्याला आयुष्यात मोठं व्हायचं असतं ना, त्याला अशा प्रसंगातून जावंच लागतं. प्रत्येक गोष्टीला उत्तर देत बसू नकोस. शांत राहा, पण कमजोर बनू नकोस. योग्य वेळ आली की योग्य उत्तर दे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुझी सत्यता वेळ दाखवेल, म्हणून धीर धर, वेळ तुमच्या बाजूने आहे. जेव्हा लोक चुकीचं समजतात तुम्हाला, तेव्हा मन खूप दुखावतं, एकटं वाटायला लागतं, रडू येतं, सगळं सोडून द्यावंसं वाटतं. पण लक्षात ठेव, तू एकटा नाहीस, कारण स्वामी नेहमी तुझ्यासोबत आहेत. तुझी चूक नसताना जर लोक तुला दोष देत असतील तर समजून घे, तू इतरांपेक्षा वेगळा आहेस. सामान्य माणसांकडे कोणी लक्ष देत नाही, कारण ज्याच्यात काहीतरी कास आहे त्यालाच जग टार्गेट करतं.
स्वतःवर विश्वास ठेव, लोकांच्या बोलण्यावर थांबू नकोस, सत्याच्या मार्गावरती चालत राहा. कारण स्वामी नेहमी सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांना कृपा आशीर्वाद देतात. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.